फंक्शन दिलेलं आहे, त्याला काहीतरी नाव देऊया. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 13 एक्स स्क्वेअर प्लस 32 एक्स प्लस 20 हे फंक्शन दिलेलं आहे. आणि ऑलरेडी and given that x plus 2 is a factor, x plus 2 is a factor of f of x. बघा इथे लक्षात येत आहे का, जर एक छोटस एक्झाम्पल घेऊया जे तुम्हाला माहित पण आहे तरी सुद्धा, 12 चा 2 आणि 6 घेऊया. 2 6 12, 2 आणि 6 हे दोन फॅक्टर आहेत. मग 12 ला आपल्याला माहित नाही 6 फॅक्टर आहे का नाहीये. आपल्याला हे माहित आहे की 2 हा 12 चा फॅक्टर आहे. मग 12 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर 2 6 12, सबट्रॅक्शन 0 येते, म्हणजे रिमाइंडर 0 राहतो. आणि त्यावेळेस कोशंट जो असतो तो अनदर फॅक्टर असतो. म्हणजे दुसरा फॅक्टर जर शोधायचा आहे तर जो फॅक्टर आहे त्यांनी ज्याचा फॅक्टर आहे त्याला डिवाइड करायचं. म्हणजे हे जे पॉलिनॉमियल फंक्शन आहे ज्याचा फॅक्टर ऑलरेडी दिलेला आहे x प्लस 2, आपण दोन मेथडनी सेम एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. फॅक्टराइज क्युबिक फॉर्म मध्ये इक्वेशन आहे, क्युबिक पॉलिनॉमियल म्हणतो आपण त्याला. एक तर डिवाइड करून लॉंग डिव्हिजन मेथडनी पण येईल, आणि दुसरी एक मेथड आहे थोडीशी अवघड आहे. अवघड म्हणण्यापेक्षा समजली तर खूप छान आहे, सोपी पण आहे, वेळ पण कमी लागतो. ती पण मेथड समजून घेऊया. पण अगोदर आपण लॉंग डिव्हिजन मेथडनी म्हणजे डिवाइड करून सॉल्व्ह करूया. डिवाइड करायचं म्हणजे काय करायचं, तर ज्या पॉलिनॉमियल फंक्शनचा एफ ऑफ एक्स आपण नाव दिलंय, एफ ऑफ एक्स चा एक्स प्लस 2 हा फॅक्टर आहे. म्हणजे 12 चा जर 2 हा फॅक्टर आहे, बाकीचे फॅक्टर शोधायचे असतील तर 12 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर कोशंट जो राहणार आहे तो राहिलेला फॅक्टर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, इथेच डिव्हिजन केली तर चालेल. एक्स प्लस 2 ने काय करूया तर डिवाइड करूया. कोणाला डिवाइड करूया तर एक्स क्यूब प्लस 13 एक्स स्क्वेअर प्लस 32 एक्स प्लस 26 ला डिवाइड करूया. आणि जो क्वोशंट मिळेल तो काय असेल, दुसरा फॅक्टर असेल, राहिलेला फॅक्टर असेल. आणि मग डिव्हिजन लक्षात येत नसेल, आतापर्यंत डिव्हिजन कळाले नसेल, काही कन्फ्युजन असेल तर आज शेवटचं लेक्चर असेल शक्यतो आजचं फॅक्टरायझेशनचं, संपवून जाईल. 4-5 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये पण लॉंग डिव्हिजन मेथडनी एक फॅक्टर माहित असेल तर बाकीचे फॅक्टर कसे शोधायचे, फॅक्टर थेरमनी एक फॅक्टर दिलेला नसताना सुद्धा दिलेल्या पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स कसे शोधायचे हे पण बघणार आहे. वेळ पुरला पाहिजे ऍक्च्युली. आणि हेच एक्झाम्पल एक फॅक्टर दिलेला असताना बाकीचे फॅक्टर कसे शोधायचे, फॅक्टराइज करून, स्प्लिटिंग द मिडल टर्म किंवा स्प्लिट करून, टर्म स्प्लिट करून कसं फाइंड करायचे ते पण बघणार आहे. म्हणजे आतापर्यंतचे लेक्चर जर मिस झाले असतील तर तुम्ही हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला फॅक्टरायझेशन मधल्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. आणि मग एक्स प्लस 2 ने डिवाइड करताना ज्याला डिवाइड करायचंय, डिव्हिडंड म्हणतो आपण त्याला, ते डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचे. एक्स टू द पॉवर 3, 2, 1 आणि कॉन्स्टंट टर्म म्हणजे एक्स टू पॉवर 0. ते केल्यानंतर ज्यांनी डिवाइड करायचंय, डिवायझर म्हणतो आपण त्याला, एक्स प्लस 2, हे पण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचं. आणि मग ज्याला डिवाइड करायचंय त्याची फर्स्ट टर्म म्हणजेच एक्स क्यूब, आणि डिव्हिडंडची फर्स्ट टर्म, आणि ज्यांनी डिवाइड करायचं म्हणजे डिवायझरची फर्स्ट टर्म एक्स, डिवाइड केल्यानंतर काय येईल एक्स स्क्वेअर. आपला फर्स्ट क्वोशंटची फर्स्ट टर्म मिळाली आपल्याला एक्स स्क्वेअर. आणि एक्स स्क्वेअर ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स स्क्वेअर इंटू एक्स एक्स क्यूब, एक्स स्क्वेअर इंटू 2 म्हणजे 2 एक्स स्क्वेअर, अशा पद्धतीनं आपल्याला
सबट्रॅक्शन करावं लागेल इथे. सबट्रॅक्शन करताना साइन चेंज करायचे. प्लस एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब कॅन्सल झालेत आणि प्लस 13 मायनस 2 म्हणजेच प्लस 11 एक्स स्क्वेअर. बाकीच्या टर्म आहे तशी. काय 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 परत सांग. हा 26 नाहीये, 20 आहे ना. सॉरी, 26 आहे, 20 आहे. 32 प्लस एक्स प्लस 20 बरोबर. 26 होत आहे का. बरं, मग पुढची टर्म जी आहे प्लस 32 हे सांगत होते ना इथे 20 बरोबर. आणि मग आता अजून डिवाइड करता येईल. अजून का डिवाइड करायचं तर जो रिमाइंडर राहिलेला आहे त्याची हायेस्ट पॉवर 2 आहे आणि ज्याने डिवाइड करतोय डिवायझर त्याची हायेस्ट पॉवर ही याच्यापेक्षा कमी. इक्वल असेपर्यंत डिवाइड करू शकतो, पण डिवायझरची जर हायेस्ट पॉवर याच्यापेक्षा कमी जास्त झाली म्हणजेच रिमाइंडरची हायेस्ट पॉवर एक्स ची पॉवर ही डिवायझर पेक्षा कमी असेल तर आपण डिव्हिजन स्टॉप करणार आहे. आता इथे परत डिवाइड करताना सेकंड क्वेश्चन कसा मिळेल तर ज्याला डिवाइड करायचं म्हणजे आता हा डिव्हिडंड आहे 11x² ला याच्या फर्स्ट टर्मनी म्हणजे एक्सनी डिवाइड केल्यानंतर इथे 11x राहणार आहे. म्हणजे नेक्स्ट टर्म मिळाली आपल्याला प्लस 11x आणि मग 11x नी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. 11x इंटू एक्स म्हणजेच प्लस 11x². 11x इंटू 2 म्हणजेच प्लस 22x. सबट्रॅक्शन करताना साइन चेंज केल्यानंतर पहिली टर्म कॅन्सल होते, त्यावेळेस आपण केलेला हा सगळा प्रकार बरोबर आहे. आणि 32 मायनस 22 म्हणजेच इथे 10x येईल प्लस राहिलेली टर्म 20 आहे तशी. अजून एकदा डिवाइड करू शकतो आपण कारण जो रिमाइंडर राहिलेला आहे त्याची हायेस्ट पॉवर 1 आहे, डिवायझरची पण हायेस्ट पॉवर 1 आहे. दोन्ही इक्वल असतील तरी डिवाइड करू शकतो. कधी डिवाइड करू शकत नाही ज्यावेळेस रिमाइंडरची डिग्री म्हणजेच हायेस्ट पॉवर ही डिवायझर पेक्षा कमी असेल तर डिवाइड नाही करू शकत. आणि मग अजून क्वेश्चन काय मिळेल, पुढची टर्म काय मिळेल तर 10x ला x ने डिवाइड करूया. सॉल्व करा. ज्यांचं 10 येईल प्लस 10, ज्यांना लक्षात येतं त्यांनी पटापट सॉल्व करा. प्लस 10 हा क्वेश्चनची थर्ड टर्म मिळाली. आता 10 नी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. प्लस 10x येईल, त्यानंतर 10 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे प्लस 20 येईल. आपल्याला माहित आहे की प्लस 10x प्लस 20 दोन्ही सुद्धा का कॅन्सल झाले का तर रिमाइंडर 0च येणार होता. का 0 येणार होता तर ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलंय की x प्लस 2 हा फॅक्टर आहे. म्हणजे x प्लस 2 नी डिवाइड केल्यावर रिमाइंडर म्हणजे पूर्ण डिवाइड पूर्ण होणार आहे, पूर्ण डिव्हिजन होणार म्हणजेच रिमाइंडर हा 0च मिळणार आहे. हे ऑलरेडी माहित होता. आणि मग आपला पहिला फॅक्टर आपल्याला माहित आहे तो x प्लस 2 आणि राहिलेला फॅक्टर आपल्याला मिळाला तो क्वेश्चन x² प्लस 11x प्लस 10. म्हणजे आता फंक्शन जे दिलेलं होतं काय फंक्शन होतं x³ प्लस 13 x² प्लस 32 x प्लस 20 हे आपल्याला फॅक्टरच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. फर्स्ट फॅक्टर आहे x प्लस 2 आणि सेकंड फॅक्टर आहे x² प्लस 11x प्लस 10. आणि मग राहिलेला जो फॅक्टर आहे जो क्वेश्चन फॉर्म मध्ये मिळाला तो क्वाड्रेटिक फॅक्टर आहे. आपल्याला माहित आहे क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर आपण स्प्लिटिंग द मिडल टर्म स्प्लिट करून आपण परत फॅक्टराइज करता येतं आपल्याला. म्हणून मग काय करूया x प्लस 2 आहे तसं मिडल टर्म काय स्प्लिट करायची तर मल्टिप्लिकेशन 10 आला पाहिजे. x² चा कोएफिशियंट 1 आहे त्यामुळे मल्टिप्लिकेशन 10 आलं पाहिजे, ऍडिशन सबट्रॅक्शन 11 आली पाहिजे. म्हणजेच 10 1 जा 10 प्रॉडक्ट येतोय. थोडक्यात 10 चे फॅक्टर्स असे पडायचे 10 आणि 1 ज्यांची ऍडिशन मिडल टर्मचा x चा कोएफिशियंट आला पाहिजे प्लस 11. 10 प्लस 1 इज 11 आणि प्रोडक्ट जो आहे तो लास्ट टर्म आली पाहिजे म्हणजेच 10 आली पाहिजे. म्हणजेच आता स्प्लिट कसं करायचं ऍक्च्युली x² चा कोएफिशियंट 1 असतो त्यावेळेस तुम्हाला 10 आणि 1 हे फॅक्टर मिळतात. याचा अर्थ तुम्ही डायरेक्ट फॅक्टर्स लिहू शकता x मायनस 10 फर्स्ट फॅक्टर आणि x मायनस 1 सेकंड फॅक्टर. म्हणजे f ऑफ x इज इक्वल टू आपल्याला x प्लस 2 x मायनस 10 आणि x मायनस 1 अशा पद्धतीनं फॅक्टर्स मिळाले. मायनस नाही रे
मायनस कट प्लस काय साइन चुकलंय का? बरोबर आहे, प्लस पाहिजे की नाही. +10 आणि +1 आहे म्हणजे x+10 आणि x+1, x+10 x+1 असे 3 फॅक्टर मिळतात. आता दुसरी मेथड काय प्रकार आहे ते बघूया एकदा. हेच एक्झाम्पल दुसऱ्या मेथडने पण सॉल्व्ह करता येतं. कसं तर तुम्हाला ऑलरेडी एक फॅक्टर माहित आहे. मी परत एकदा फंक्शन लिहितो, x³ + 13 x² + 32 x + 20. याचा पहिला फॅक्टर कोणता आहे तर x+2 हा फर्स्ट फॅक्टर आहे. बघा लक्ष द्या. झालंय का? इथपर्यंत लिहून झालंय का? लिहून झालं असेल तर आपण हे बघूया. लिहून घ्या पटकन. झालं. रणवीर कुठे आहे? झालं का लिहून? झालं का? दीदी बघा लक्ष द्या. आता x+2 हा एक फॅक्टर आहे म्हणजे या संपूर्ण फंक्शन मधून पहिला फॅक्टर तर आपल्याला माहिती आहे x+2 आहे, तो कॉमन येणारच आहे. मग अशी काहीतरी ऍडजस्टमेंट करायची की आपल्याला x+2 कॉमन आला पाहिजे. x³ मधून काय कॉमन घ्यायचं म्हणजे x राहील संग x². आता पहिल्या दोन टर्म मधून याच्यामधून सुद्धा x² कॉमन घेतला, या दोन टर्म मधून मी x² कॉमन घेतला तर इथे x राहणार आहे आणि इथे काय राहणार आहे +13 राहणार आहे. पण मला इथे काय पाहिजे x+2 पाहिजे. त्यासाठी मी या 13x² ला बघा लक्षात येते का x³ आहे तसं ठेवतो, 13x² ला स्प्लिट करतो. कसं तर 2x² + 2x² सोडून राहिले किती तर 11x² राहिले म्हणजे 13x² मीन्स 2x² + 11x². असं का स्प्लिट केलं तर या पहिल्या दोन टर्म मधून फर्स्ट 2 टर्म्स मधून मी जर x² कॉमन घेतला तर इथे काय राहील x+2 राहील. पुढच्या स्टेपला करतो मी x² कॉमन घेतला तर इथे काय राहणार आहे x³ मधून x² कॉमन घेतल्यावर x राहील प्लस 2x² मधून x² कॉमन घेतला x+2. म्हणजे हा जो फॅक्टर कॉमन घ्यायचा होता तो एक फॅक्टर इथे मिळाला आपल्याला. पण 11x² ची पुढची टर्म काय आहे 32x. मग आता 11x² या 13x² चा स्प्लिट केला आपण 2x² + 11x². ह्याच्यामधून x² कॉमन घेतला x+2 राहिला प्रश्न आता 13x² चा. प्लस समजा मी 32x घेतले तर 11x² आणि 32x ह्याच्यामधून काय कॉमन घ्यायचं म्हणजे x+2 राहील. मला x+2 पाहिजे सगळीकडे. बर 11x² मधून काय कॉमन घ्यायचं म्हणजे x राहील तर ते कळतंय आपल्याला 11x कॉमन घ्यायचं. 11x² मधून काय कॉमन घ्यायचा म्हणजे x राहील तर 11x घ्यायचा प्लस इथे 2 राहिला पाहिजे म्हणजे 11x कॉमन घेतल्यावर 2 राहायचा असेल तर 32x ला मी जर असं स्प्लिट करत असेल 11 2 22 माहिती आहे मला
म्हणून 22x प्लस परत एकदा 11x 11 का किती 32 प्लस 10x असं जर करत असेल थोडक्यात मी जसं इथे 13x² ला 2x² प्लस 11x असं स्प्लिट केलं आणि यांच्यामधून x² कॉमन घेऊन x प्लस 2 राहिला तसंच 32x ला 22x प्लस 10x असं स्प्लिट केल्यानंतर आता मी जर यांच्यामधून प्लस 11x कॉमन घेतला तर इथे राहणार आहे फक्त x प्लस 11x कॉमन घेतल्यावर इथे राहणार आहे 2 म्हणजे x प्लस 2 इथे पण राहिला इथे पण राहिला. आता 22x प्लस 10x हे 32x चे केले होते स्प्लिट केला होता आणि याच्यामधून 11x कॉमन घेतला राहिला 10x प्लस 20 आहे तसं याच्यामधून परत काय कॉमन येईल तर 10 कॉमन येईल आतमध्ये काय राहील x प्लस 2 हा पहिला फॅक्टर तुम्हाला ऍडजस्ट करता आला की बाकीचं मग राहिलेला क्वाड्रेटिक इक्वेशन ते मग सारखंच राहणार आहे हेच राहणार आहे आतमध्ये. आता x प्लस 2 तिन्ही मधून कॉमन घेऊया इथे पण x प्लस 2 आहे इथे पण x प्लस 2 आहे म्हणजे तिन्ही टर्म मधून म्हणजे याच्यामधून आणि याच्यामधून जर x प्लस 2 कॉमन घेत असेल तर इथे राहणार x², इथे राहणार 11x आणि इथे राहणार प्लस 10 म्हणजे x² प्लस 11x प्लस 10 तेच क्वाड्रेटिक आलं. आणि मग याला परत स्प्लिट करतो आपण 10 1 जा 10 आणि मग याचे फॅक्टर्स x प्लस 10 आणि x प्लस 1 येतात आणि हा ऑलरेडी x प्लस 2 फॅक्टर आहे. असं पण सॉल्व्ह केलं तर चालतं पण तुम्हाला लॉंग डिव्हिजन मेथडनी बरं पडेल कारण हे जे आहे x³ चा कोएफिशियंट 1 होता किंवा ऍडजस्टमेंट ही जर लक्षात येत असेल प्रॅक्टिसने खूप लवकर सॉल्व्ह करता येतं म्हणजे प्रॅक्टिस जर चांगलं झालं असेल तर याला वेळच लागत नाही हे डिवाइड करत बसायची गरज नाही. पण शक्यतो एक्झाम मध्ये बोर्ड पर्यंत 10th पर्यंत तुम्ही लॉंग डिव्हिजन मेथड वापरा. ही मेथड आपल्याला 11-12 च्या बऱ्याच एक्झाम्पल मध्ये हे करायचं तर हे माहित असू दे लिहून घ्या. आणि मग पुढचं असंच एक एक्झाम्पल फक्त हे इझी का होतं तर x³ चा कोएफिशियंट 1 होता याच्याऐवजी आता थोडस क्युबिक फॉर्म मध्येच घेऊया पण ज्याचा कोएफिशियंट 1 नसेल असं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न लिहितो मी इथे. हे पण दोन्ही मेथडने सॉल्व्ह करून बघू आपण. फॅक्टराइज 9z³ x ची सवय व्हायला नको व्हेरिएबल चेंज असले पाहिजेत. फॅक्टराइज 9z³ minus 27z² minus 100z 9z³ minus 27z² minus 100z plus 300 100z plus 300. If it is given that 3z plus 10 is a factor of it, if it is given that 3z plus 10 is a factor of it. 3z plus 10 हा ऑलरेडी फॅक्टर आहे असं सांगितलंय. 9z³ minus 27z² minus 100z plus 300 असं पॉलिनॉमियल फंक्शन दिलंय. x च्या फॉर्म मध्ये नाहीये z च्या फॉर्म मध्ये आहे एवढाच फरक आहे बाकी काहीही फरक नाहीये. स्टार्ट करा सॉल्व्ह करा. हे तुम्हाला
काय करायचंय तर तेच करायचंय. पहिल्यांदा लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, सॉरी एक्स नाही हा, फंक्शन ऑफ झेड एफ ऑफ झेड म्हणूया आपण. लेट एफ ऑफ झेड इज इक्वल टू 9z³ minus 27z² minus 100z plus 300 and 3z plus 10 is a factor of f of z. f of z जे फंक्शन मानलेलं आहे आपण त्याचा ऑलरेडी फॅक्टर आहे 3z plus 10 आणि मग आपल्याला माहिती आहे 3z plus 10 नी या पॉलिनॉमियल फंक्शनला डिवाइड केल्यावर जो कोशंट मिळणार आहे तो राहिलेला फॅक्टर असणार आहे आणि तो क्वाड्रेटिक असणार आहे. कारण हे क्युबिक पॉलिनॉमियल आहे, क्यूब हायेस्ट पॉवर 3 आहे आणि त्याला लिनियरनी म्हणजे z⁻1 लिनियरनी डिवाइड केल्यानंतर क्वाड्रेटिक राहील. क्वाड्रेटिकला स्प्लिटिंग द मिडल टर्म करून आपल्याला फॅक्टराइज परत करता येईल. म्हणजे आता आपलं काम आहे 3z plus 10 नी डिवाइड करायचं दिलेल्या पॉलिनॉमियलला 9z³ minus 27z² minus 100z plus 300. डिव्हिजन करून सॉल्व्ह झाल्यानंतर परत या मेथडनी पण ट्राय करा, येईल. जास्त काही अवघड नाहीये. काय करूया, पहिल्यांदा 3z plus 10 डिसेंडिंग ऑर्डर मध्ये डिव्हिडंडला पण अरेंज केलंय झेडच्या पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. z³ ची पहिली टर्म z², नंतर z आणि कॉन्स्टंट टर्म. तसंच डिवायझर ज्याने डिवाइड करायचं लिनियर फॅक्टर आहे ते सुद्धा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे. पहिल्यांदा z ची टर्म आहे आणि नंतर कॉन्स्टंट टर्म आहे. आणि मग पहिला क्वोशंट काय येईल, पहिला क्वोशंट पाहिजे असेल तर याच्या फर्स्ट टर्मला 9z³ ला कशाने डिवाइड करणार आहे आपण 3z नी, आणि 3z नी डिवाइड केल्यानंतर 3 3 चा 9 आणि z³ ला z नी डिवाइड केल्यावर z² येणार म्हणजे 3z² हा आपल्याला मिळाला क्वोशंट. म्हणजे पहिला क्वोशंट आला 3z². आणि मग परत एकदा 3z² नी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. 3z² नी 3z ला मल्टिप्लाय केला 9z³ येईल. 3z² नी प्लस 10 ला मल्टिप्लाय केला प्लस 30z² येईल. आणि सबट्रॅक्शन करताना साइन चेंज करायला विसरायचं नाही. 9z³ मायनस 9z³ कॅन्सल झाले, -27 आणि -30 म्हणजे -57z² आहे. आणि बाकीचे टर्म आहे तशा पुढे घेऊया आपण. -100z plus 300 आणि परत एकदा डिवाइड करूया. -57z² ला 3z नी डिवाइड करूया. -57z² ला 3z नी डिवाइड केला तर इथे z² मधला एक z राहील वरती आणि 57 ला 3 नी डिवाइड केला. 3 1 जा 3 आणि 3 9 जा 27 19 म्हणजेच -19z येते प्लस सेकंड टर्म येईल -19z. क्वोशंटची आपली सेकंड टर्म आली -19z आणि मग -19z नी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून इथे मिळेल आपल्याला सबट्रॅक्शन करण्यासाठीच्या टर्म. -19z इंटू 3 म्हणजेच 19 3 चा काय असणार आहे -57z² असणार आहे. फर्स्ट टर्म सेम आली, याचा सबट्रॅक्शन करताना साइन चेंज केल्यानंतर या टर्म कॅन्सल होणार म्हणजे केलेलं बरोबर असणार आहे. अरे बापरे, काय काय टाइप केलं, थांब जरा. पुढे काय -19z प्लस 10 मायनस किती 190, बापरे 190z चालेल 190z अशी सेकंड टर्म येईल. याचं पण साइन चेंज होईल आणि मग हे कॅन्सल झालंय -100 प्लस 190 चेंज झालेलं साइन म्हणजे प्लस 90z 90z प्लस 300 अजून डिवाइड होईल. याची 90z आहे फर्स्ट टर्म आणि इथे 3z तोंडी करूया. 90z ला 3z ने डिवाइड केलं तर 30 येईल म्हणजे प्लस 30 सॉरी प्लस 30 हा
कोशंट जो आहे त्याची लास्ट टर्म मिळाली आपल्याला +30 आणि +30 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. 33 चा 90 झेड आणि 30 ने 10 ला मल्टिप्लाय केला +300. आपल्याला माहित होतं सबट्रॅक्शन करून हे दोन्ही कॅन्सल होणार आहे आणि रिमाइंडर 0 येणार आहे. रिमाइंडर 0 का आला तर आपल्याला ऑलरेडी सांगितलंय हा फॅक्टर आहे म्हणजे फॅक्टरनी पूर्ण डिवाइड होणार, रिमाइंडर 0 येणार. आणि मग हा पहिला फॅक्टर ऑलरेडी त्यांनी सांगितलेला आणि हा असा विचित्र जो लिहिलाय मी तो सेकंड फॅक्टर जो उभा आहे तुम्ही आडवा लिहा. आणि मग दिलेलं फंक्शन एफ ऑफ झेड चा फर्स्ट फॅक्टर लिनियर त्यांनी दिला होता, आपण क्वाड्रॅटिक फाइंड केला आणि त्याला फॅक्टराइज करून आपल्याला राहिलेले फंक्शन एफ ऑफ झेड इज इक्वल टू 9z³ minus 27z² minus 100z plus 300 is equal to फर्स्ट फॅक्टर आहे आपला 3z plus 10. सेकंड फॅक्टर कोणता तर 3z² minus 90z plus 30. 3z² minus 19z plus 30 आणि मग ह्याला फॅक्टराइज करायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि मिडल टर्म स्प्लिट करण्यासाठी जर z² चा कोएफिशियंट 1 नसेल तर मग 3 आणि कॉन्स्टंट टर्म 30 यांचा जेवढा प्रोडक्ट आहे तेवढा प्रोडक्ट आला पाहिजे. 3 × 30 किती 90 प्रोडक्ट आला पाहिजे. असे दोन नंबर कोणते ज्यांचा प्रोडक्ट 90 आहे. 10 आणि 9 त्यांची ऍडिशन किती पाहिजे 19 पाहिजे. म्हणजेच -10 आणि -9 यांचा प्रोडक्ट आला -90 यांचा प्लस पाहिजे सॉरी +90 प्रोडक्ट पाहिजे. -10 मल्टिप्लाय बाय -9 इज +90 म्हणून -10 -9 स्प्लिट करूया. म्हणजे 3z² ही पहिली टर्म मी पहिला फॅक्टर 3z + 10 आहे तसं लिहितो आणि आता मी याला स्प्लिट करणार आहे 19z ला -10 आणि -9 च्या फॉर्म मध्ये. पहिली टर्म 3z² आहे तशी -10z -9z आणि +30 लास्ट टर्म आहे तशी. आता याच्यामधून काय कॉमन घ्यायचं याच्यामधून काय कॉमन घ्यायचं. या दोन मधून 3 तर कॉमन येणार नाही, फक्त z कॉमन येईल. म्हणजे इथे कर्ली ब्रॅकेट देऊया. z कॉमन घेतल्यानंतर इथे 3z -10 राहील. 3z -10 आणि याच्यामधून काय कॉमन घ्यायचं म्हणजे 3z -10 राहील तर -3 कॉमन घ्यायचं. -3 जर कॉमन घेतले तर 3z -10 राहील आणि मग 3z -10 दोन्ही मधून कॉमन घेऊया. म्हणजे इथे फॅक्टर आला 3z -10 आणि इथला राहिलेला टर्म काय राहील z -3 आणि मग हा ऑलरेडी फॅक्टर कोणता आहे 3z + 10. म्हणजे तीन फॅक्टर आले 3z + 10 3z -10 आणि z -3. व्यवस्थित लिहूया. 3z + 10 फर्स्ट फॅक्टर 3z -10 सेकंड आणि z -3 थर्ड फॅक्टर. हे फॅक्टरायझेशन झालं. पुढे स्प्लिट करून सॉल्व्ह केलं तर तुम्ही असेच फॅक्टर मिळतात का नाही ट्राय केलं. हा माईक चालू करून बोला कळेल मला काय बोलताय. स्प्लिट करून केलं का दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह केलं का नाही केलं. करायचंय का हे छान वाटतंय ट्राय करूया आपण. थोडस विचित्र वाटतंय पण जमेल कारण एक फॅक्टर ऑलरेडी आपल्याला माहित आहे 3z + 10. विचार करूया नाही जमलं तर सोडून देऊया. 3z इज इक्वल टू f ऑफ z इज इक्वल टू 9z³ - 27z². 9z³ - 27z² -100z plus 300. बघा लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या. लक्ष दिल्यानंतर समजून घेतल्यानंतर आपली बुद्धिमत्ता एवढी नक्की आहे की आपण विसरणार नाही. आपल्याला 3z + 10 पाहिजे. 9z³ मधून काय कॉमन घ्यायचं म्हणजे 3z राहील. 3z कॉमन
सॉरी 3z² कॉमन घ्यायचे. 3z² जर कॉमन घेतले तर इथे काय राहणार आहे, 3z राहणार आहे. आता +10 पाहिजे, म्हणजे -27z² नको आहे. +10 कधी येईल, बाहेर 3 कॉमन आला पाहिजे आणि +10 आतमध्ये राहिला पाहिजे, म्हणजे 3 10 जा किती 30. म्हणजेच हा 27 नको आहे, मला +30 पाहिजे. त्यासाठी मी +30z² मायनस किती म्हणजे 27 येणार, -3z². पहिली टर्म कळाली की लगेच पुढची टर्म कळते आपल्याला. 30z² - 3z² म्हणजे 27z². त्यानंतर -100z आहे, मला 3z² मायनस आहे, मला आतमध्ये पाहिजे तो हा फॅक्टर पाहिजे 3z + 10. म्हणजे 3z² मधून -3z² मधून काय कॉमन घ्यायचं, म्हणजे 3z राहील. तर -z फक्त कॉमन घ्यायचं, बरोबर आहे, -z. आणि मग प्लस काय पाहिजे, 10 पाहिजे. हे किती आहे, 100 आहे. 100चं काय करूया, -10z - 90z. -10 - 90 का केलं 100ला, तर आता या दोन मधून जर मी 3 नाही z फक्त कॉमन घेत असेल, सॉरी -z कॉमन घेत असेल तर काय राहील इथे, -z कॉमन घेत असेल तर 3z + 10 राहील. आणि मग -90z चा फायदा कुठे होणार आहे बघा, +300 शेवटची टर्म आहे तशी ठेवली. आता याच्यामधून काय कॉमन घ्यायचं, म्हणजे 3z + 10 राहील. 90 10 90 90 90 3, अरे काय 9 27 -+30 z² - 3z². ठीक आहे, इथपर्यंत बरोबर आहे. -100z ला स्प्लिट केला. हे करूया, एक काम करूया आपण, इथे 3z कॉमन घेऊया, म्हणजे z + 10 राहील. इथे -z कॉमन घेऊया. अरे 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 3z कॉमन घेतला, z + 10 राहिले. नाही 3z + 10 पाहिजे, z + 10 नको आहे, 3z + 10 पाहिजे. म्हणजे पहिली टर्मच चुकली स्प्लिट करायला आपल्याला z + 10 नको आहे, 3z + 10 पाहिजे. त्यामुळे शेवटच्या टर्म मध्ये ऍडजस्ट नाही झालं. हो, परत एकदा मला इथे 3z² कॉमन घ्यायचं. सॉरी चुकलं, परत पहिली टर्म आहे तशी ठेवली, 9z³ आहे तसं. -27z² ला कसं स्प्लिट करायचं, जेणेकरून 9z³ तर आहे, त्याच्यामधून 3z कॉमन घेतला तर 3z² कॉमन घेतला तर मायनस मगाचं बरोबर होतं 30 -30 z² आणि प्लस -30 + 3 ना, बरोबर. आणि मग याच्यामधून समजा मी 3z² कॉमन घेतोय, तर इथे काय राहील 3z, आणि इथे काय राहील, हा रे +10 पाहिजे मला, इथे -10 राहतंय ना, पण मग +30z - 3z म्हणलं तर -27 नाही ना येत त्याची सबट्रॅक्शन. इथे -27, अरे पण +30 - 3 +27 नाही येत, -27 पाहिजे आपल्याला. बिगर नंबर पाहिजे. बिगर नंबर कोणता, ज्याच्यामधून -27 ऍडिशन आली पाहिजे आणि +30 पाहिजे, +30 - 27.
इथे मला +30z² पाहिजे. +30 मायनस किती म्हणजे -27. +30 -57 का? +30 -57 किती? -27 बरोबर. म्हणजे -27z² ला मी असं स्प्लिट करणार. आता -57z² आणि 100z ला कसं स्प्लिट करूया? 100z ला कसं स्प्लिट करूया जेणेकरून 57 म्हणजे 19 3 ना. आणि मग 19 कॉमन घ्यायचं मला, 3z राहणार. आणि मग याच्यामध्ये 19च्या मल्टिपल 90 190 म्हणजेच -190 प्लस z प्लस 100z. यांची सबट्रॅक्शन काय येते? -190 प्लस 100 म्हणजे +100 पाहिजे नाही का? +100 पाहिजे. हा, -190 जर घेतलं तर 19 10 जा +90 बरोबर. हे तर बरोबर येईल ना. इथे आपण कॉमन घेऊया. 3z² कॉमन घेतलं तर 3z + 10 येईल. आणि याच्यामधून -19z कॉमन घेतला तर इथे 3z + 10. इथपर्यंत बरोबर आहे. आता सांगा, -190 प्लस 90z म्हणजेच -100z बरोबर. म्हणजेच 100z ला -190 + 90 करायचं आणि +300 आहे तसं. आता या ज्या दोन टर्म आहेत त्याच्यामधून मी 90 कॉमन येत असेल तर 90 नाही, काय कॉमन घ्यावं लागेल? 30 कॉमन घेत असेल तर इथे राहणार 3z आणि इकडे राहणार +10 बरोबर. आणि मग 3z + 10 तिन्ही ठिकाणी आले. जे कॉमन घेतल्यानंतर 3z + 10 कॉमन घेतल्यानंतर आतमध्ये कोणता फॅक्टर राहणार आहे क्वाड्रेटिक? 3z² -19z आणि +30 असं आहे. आणि याचे परत फॅक्टर इथे पडलेत आपण. 3z² -19z +30 हे मिडल टर्म स्प्लिट करून आपल्याला हे फॅक्टर मिळतात. म्हणजे तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकताय 3z + 10 3z + 10 फर्स्ट फॅक्टर आणि राहिलेले फॅक्टर 3z - 10 आणि z - 3 z - 3 हे अशा पद्धतीनं स्प्लिट करता येऊ शकतं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये एक फॅक्टर दिलेला नाहीये, तरी सुद्धा आपल्याला फॅक्टराइज करायचंय आणि ते मग कोणत्या फॅक्टर थेरमनी करता येतं ते माहिती आपल्याला. तर एक एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन लिहून घ्या. युजिंग फॅक्टर थेरम फॅक्टराइज द पॉलिनॉमियल. Factorize the polynomial x⁴ plus x³ minus 7x² minus x, x⁴ plus x³ minus 7x² minus x plus 6 असं पॉलिनॉमियल दिलं आणि ते बाय क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे. त्याची हायेस्ट पॉवर x ची आहे 4. बघा परत एकदा फंक्शन काय दिलेलं आहे, x⁴ प्लस x³ मायनस 7x²
मायनस एक्स आणि प्लस 6 मायनस एक्स प्लस 6 हे पॉलिनॉमियल आहे आणि याचे फॅक्टरायझेशन करायचं आहे बाय युझिंग फॅक्टर थेरम. आता फॅक्टर थेरम काय आहे तर या एक्झाम्पल मध्ये आपण समजून घेऊया, परत रिव्हिजन होईल त्या कारणाने. दिलेल्या फंक्शनला अगोदर नाव देऊया, लेट एफ ऑफ एक्स, लगेच लिहून घ्या तुम्ही, एक्स टू द पॉवर 4 प्लस एक्स रेज टू 3 मायनस 7x स्क्वेअर मायनस एक्स प्लस एक्स असं फंक्शन आहे आणि हे हायेस्ट पॉवर 4 आहे, बाय क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे ज्याचा कोएफिशियंट 1 आहे आणि 1 जर कोएफिशियंट असेल याला म्हणतात लीडिंग कोएफिशियंट. लीडिंग कोएफिशियंट जर 1 असेल तर याचे फॅक्टर जे असतात याचे जे रूट्स असतात म्हणजे एक्स चे व्हॅल्यू ज्या इक्वेशन सॅटिस्फाय करेल ते कॉन्स्टंट टर्मचे फॅक्टर्स घेऊन करायचे असतात. रूट्स कसे मिळतील तर आपण बाय युझिंग फॅक्टर थेरम leading coefficient is 1, so leading coefficient 1 असल्यामुळे याचे जे रूट्स आहेत, रूट्स ऑफ गिवन पॉलिनॉमियल लिहिले असं समजा, आर the factors of constant term that is 6. 6 चे जे फॅक्टर येतात ते रूट्स असणार आहेत. देअरफॉर सिक्स चे फॅक्टर कोणकोणते येतील तर ते प्लस मायनस 1 येईल, प्लस मायनस 2 येईल, प्लस मायनस 3 येईल आणि प्लस मायनस 6 येईल. हे 6 चे 4 प्लस वाले आणि 4 मायनस वाले, 4 आणि 4 8 फॅक्टर येतात. ऍक्च्युली 4 पॉवर मध्ये म्हणजे बाय क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर याचे रूट्स किंवा लिनियर फॅक्टर्स किती असतात तर 4 असतात. हे आपल्याला माहित आहे. मग 4 पाहिजेत आहेत आपल्याला, 8 पैकी फक्त 4 पाहिजेत आणि ते आहेत का नाही कसं कळेल तर एक्स ची व्हॅल्यू ही प्लस 1 घेऊन फंक्शन मध्ये टाकल्यानंतर एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू 0 येत असेल, प्लस 1 घेऊन एक्स ची व्हॅल्यू फंक्शन मध्ये टाकल्यानंतर एफ ऑफ 1 0 येत असेल तर एक्स मायनस 1 हा फॅक्टर आहे. एक्स ची व्हॅल्यू मायनस 1 फंक्शन मध्ये टाकून एफ ऑफ मायनस 1 0 येत असेल तर एक्स प्लस 1 हा फॅक्टर आहे. आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा एफ ऑफ 1 फाइंड करा, त्यानंतर एफ ऑफ 2, एफ ऑफ 3 अगोदर ठीक आहे, एफ ऑफ 1, एफ ऑफ मायनस 1 असे घेऊया. प्लस मायनस 1 किंमत टाका, एक्स ची व्हॅल्यू टाका फंक्शन मध्ये आणि 0 येते का बघा. कोणत्या व्हॅल्यूला 0 येत आहे एवढं चेक करायचं आणि हा फॅक्टर थेरम सांगतो की ज्या व्हॅल्यूला फंक्शन 0 येईल, व्हॅल्यू ऑफ द फंक्शन 0 असेल त्या तो काय असणार आहे रूट असणार आहे. ती व्हॅल्यू म्हणजे रूट ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. म्हणून मग एक्स ची व्हॅल्यू टाकाया फंक्शन मध्ये, 1 टू द पॉवर 4 1 येईल, प्लस 1 चा क्यूब 1 मायनस 7 इंटू 1 म्हणजे मायनस 7 आणि मायनस 1 प्लस 6. एक्स ची व्हॅल्यू 1 सगळीकडे टाकली आणि मग 1 प्लस 1 1 1 कॅन्सल झाला, 1 प्लस 6 7 मायनस 7 0. एक्स ची व्हॅल्यू 1 टाकल्यानंतर फंक्शन मध्ये फंक्शनची व्हॅल्यू 0 आली. देअरफॉर एक्स ची व्हॅल्यू 1 टाकून जर 0 येत असेल, इथे बाजूला करतो, एक्स ची व्हॅल्यू 1 टाकल्यावर 0 येत असेल तर एक्स मायनस 1 हा फॅक्टर आहे. देअरफॉर एक्स मायनस 1 इज अ फॅक्टर ऑफ एफ ऑफ एक्स. फंक्शनचा हा फॅक्टर मिळाला, पहिला फॅक्टर मिळाला. आता एक्स ची व्हॅल्यू मायनस 1 टाकूया. एफ ऑफ मायनस 1 इज इक्वल टू, नाऊ एफ ऑफ मायनस 1 इज इक्वल टू मायनस 1 ची 4th पॉवर प्लस 1 असणार आहे. मायनस 1 चा क्यूब मायनस 1 असेल
-7 इंटू -1 चा स्क्वेअर +1 असेल, -7 ने मल्टिप्लाय केल्यावर -7 येईल, -1 इंटू -1 म्हणजेच +1 येईल आणि +6 आणि मग +-1 कॅन्सल झाले, 1 + 6 7 - 7 हे पण 0 येते. x ची व्हॅल्यू काय टाकली आपण, x इज इक्वल टू -1 टाकली, म्हणजेच x + 1 काय आला 0. म्हणजेच इथे कोणता फॅक्टर आला, x + 1 इज अ फॅक्टर ऑफ f ऑफ x. फंक्शनचा x + 1 हा फॅक्टर मिळाला. म्हणजे दोन फॅक्टर मिळाले आपल्याला, एक x - 1 आणि दुसरा x + 1. आता x ची व्हॅल्यू काय टाकूया, +2 घेऊया, -2 घेऊया. नाउ f ऑफ +2, x ची व्हॅल्यू 2 टाकूया, 2 चा 4th पॉवर 2⁴ 16 येईल, प्लस 2 चा क्यूब 8 येईल आणि -7 इंटू 2 चा स्क्वेअर 4, -7 इंटू 4 -28 -2 आणि +6 -2 +6. मग इथे ऍडिशन करून घेऊया यांच्या अगोदर, 16 आणि 8 किंवा 6 आणि 8 14 आणि 16 30 30 - 30 0 येतं याचं. देअरफॉर x ची व्हॅल्यू काय टाकली होती आपण, +2, म्हणजेच x - 2 काय असणार आहे, फॅक्टर असणार आहे. देअरफॉर x - 2 इज अ फॅक्टर ऑफ f ऑफ x. फंक्शनचा x - 2 फॅक्टर आहे. 3 फॅक्टर मिळाले. पॉलिनॉमियल फंक्शन आहे 4th डिग्री मध्ये, डिग्री 4 असणारं पॉलिनॉमियल फंक्शन आहे, म्हणजे लिनियर फॅक्टर 4 असणार, रूट्स 4 असल्यामुळे. म्हणजे अजून एक असेल, x ची व्हॅल्यू -2 टाकून बघूया. नाउ f ऑफ -2 इज इक्वल टू -2 ची 4th पॉवर ही +16 असणार आहे, पण -2 चा क्यूब हा -8 येईल आणि -7 इंटू -2 चा स्क्वेअर, -2 चा स्क्वेअर 4 येईल इंटू -7 म्हणजे -28 बरोबर आहे. -2 इंटू -1 म्हणजेच +2 आणि +6 आहे तसा. आणि मग 16 + 8 24 आणि हे जास्तच वेगळंच येत आहे, म्हणजे 0 येत नाहीये. f ऑफ -2 इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर x ची व्हॅल्यू -2 टाकून 0 नाही आलं, याचा अर्थ x - 2 फॅक्टर नाहीये, x + 2 हा फॅक्टर नाहीये. x + 2 इज नॉट अ फॅक्टर ऑफ f ऑफ x. फंक्शनचा फॅक्टर नाहीये x + 2. आता x ची व्हॅल्यू काय घेऊया, +3 घेऊया. f ऑफ 3 फाइंड करूया आणि 3 चा 4था घात 3⁴, 3 3 चा 9, 9 चा स्क्वेअर 81 येईल आणि 3 चा क्यूब 27 येईल आणि -7 इंटू 3 स्क्वेअर इज 9, 9 इंटू -7 किती, -63 येते का बघा. आणि x ची व्हॅल्यू काय टाकतोय आपण, 3 -3 +6 आणि 6 प्लस 81 प्लस 27 म्हणजेच 80 प्लस 28, 80 प्लस 28, 80 90 100 आणि 8 108 येईल प्लस 6 म्हणजेच 114 14 आणि -66 म्हणजे हे 0 येत नाहीये. f ऑफ 3 पण फॅक्टर नाहीये. 4 फॅक्टर पाहिजेत आपल्याला. किती आले, x - 1 आला, x + 1 आला, x - 2 आला आणि x + 2 येत नाही. कोणत्या व्हॅल्यूला येतोय 4था फॅक्टर, 3 ला येत नाहीये. x - 3, x ची व्हॅल्यू 3 टाकली म्हणजे x - 3. देअरफॉर x - 3 इज नॉट अ फॅक्टर ऑफ f ऑफ x. बघा x ची व्हॅल्यू -3 टाकूया,
एफ ऑफ -3 इज इक्वल टू -3 टू द पॉवर 4 -3 चा चौथा घात प्लसच येणार आहे. इव्हन पॉवर असेल तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते, पण ऑड पॉवर असेल -3 चा क्यूब मात्र निगेटिव्ह येईल -27 आणि -7 इंटू -3 चा स्क्वेअर 9 -7 इंटू +9 म्हणजेच -63 बरोबर आहे. आणि -x आहे मायनस इंटू -3 +3 +6 6 + 3 9 9 + 81 9 + 81 इज 90 आणि यांचे ऍडिशन पण 90 येते 63 + 27 -90 म्हणजेच आन्सर आलं 0. म्हणजे एफ ऑफ -3 जर 0 येत असेल, x ची व्हॅल्यू -3 जर 0 येत असेल तर x + 3 फॅक्टर असणार आहे. देअरफॉर कंक्लुजन काय, x + 3 इज अ फॅक्टर ऑफ एफ ऑफ x. म्हणजेच याचे किती फॅक्टर मिळाले आपल्याला, फंक्शनचे 4 फॅक्टर मिळाल्यानंतर आता फंक्शन जे आहे कसं लिहिणार, लेट फंक्शन. आता मला हे नाही लिहायचं, आता मी फॅक्टरच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहे. पहिला फॅक्टर आहे x - 1. फंक्शन पण लिहावं लागेल आपल्याला, कारण फंक्शन पण लिहावं लागेल. x⁴ + x³ - 7x² - x + 6 इज इक्वल टू, याचे फॅक्टर कोणकोणते मिळाले आपल्याला, x - 1 एक मिळाला, x + 1 एक मिळाला, x - 1 x + 1 x - 2 मिळाला आणि x + 3 मिळाला. x - 2 आणि x + 3 असे 4 फॅक्टर मिळाले. म्हणजे आता फॅक्टरायझेशन केलं का आपण, फायनल आन्सर हे नाहीये, कारण इथे एखादा कॉन्स्टंट फॅक्टर पण असू शकतो, तो माहित नाही आपल्याला. काय करूया, k घेऊया आणि मग हे जे इक्वेशन नंबर 1 आहे याच्यामध्ये x ची काहीही व्हॅल्यू टाकली तरी सुद्धा दोन्ही इक्वल असणार आहेत, दोन्ही साइड इक्वल असणार आहेत, असा आपण कॉन्स्टंट k कन्सिडर केलाय. आता x ची व्हॅल्यू 0 टाकूया आणि k ची व्हॅल्यू काढूया. k ची व्हॅल्यू परत इथे टाकून आपल्याला रिअल फंक्शन मिळेल. पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. x ची व्हॅल्यू इथे 0 टाकल्यावर हे सगळं 0 होईल, फक्त इथे +6 राहील. म्हणजे +6 इज इक्वल टू k इंटू 0 - 1 इज -1, इथे +1, इथे 0 - 2 -2 आणि इथे +2. मग यांचा गुणाकार किती होतो, 3 * 2 = -6 6 इंटू -1 म्हणजेच +6k. Therefore 6 is equal to 6k. Therefore k is equal to 1. k ची व्हॅल्यू 1 आल्यानंतर मग फंक्शन काय असणार आहे, तर इथे 1 असणार आहे. हेच फॅक्टर, हे डायरेक्ट आन्सर लिहा. देअरफॉर फंक्शन f of x is equal to, k ची व्हॅल्यू 1 येईल, 1 × x - 1 x + 1 x - 2 x + 3 are the factors of the given polynomial function. एवढं आहे. बघा बोर्डवरची खालची लाईन जर दिसत नसेल तर मी इथे लिहिलेलं आहे ऍक्च्युली काय, तर x ची k ची व्हॅल्यू 1 आलेली इथे घेतलेली आहे. म्हणजे हे फंक्शन जे आहे, फॅक्टर जे आहेत हे सगळे 4 एवढंच फंक्शन आहे. का तर k ची व्हॅल्यू 1 आली. याच्याऐवजी k ची व्हॅल्यू जर 5 आली असती, दिलेले LHS RHS मध्ये x ची व्हॅल्यू 0 टाकून k जर 5 मिळाला असता तर फंक्शन काय आलं असतं, तर 5 इंटू x - 1 x + 1 x - 2 आणि x + 3 असं हे दिलेलं फंक्शन आपण फॅक्टरच्या फॉर्म मध्ये घेतो.